आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू।
ही वेळ असा प्रार्थनेची आणि आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया आजच्या देवाच्या वचनासाठी. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून तुमचे डोळे बंद करून तुम्ही प्रार्थना करू शकता. प्रार्थना करा. ओ राला बादशा खांदा रियांदा बोसा खांदा ओ रांदा बादशा कराला बासा कराला बादशा खांदा ओ राला बासा कराला बादशा खांदा रियाला बोसा खांदा ओ झांदा रियांदा बोसा खांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बादशा कराला बासा कराला बादशा खांदा ओ राला बासा कराला बादशा खांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बादशा खांदा रियाला बोसा खांदा O zandaria la busha karala basa karala basa karala basha kanda. O randa basa karala basha karala basa kanda. O rala basha karala basa kanda ria la busha kanda ria la busa kanda ri kala busha karala basa kanda. O randa basha karala basa kanda ria la busha kanda. O zandaria la busha kanda ria la busa kanda. Zandaria la busha kanda. आम्ही वचन नुसतं ऐकणं नाही तर ते आमच्या जीवनात लावतो. आम्ही ते करतो येशूच्या नावात. ओ राला बसा कांदा ओ रांदा बसा कांदा रियाला बोशा कांदा ओ रांदा बसा कराला बसा कराला बसा कांदा ओ रखाला बसा कांदा रियाला बोसा कांदा ओ रांदा बसा कांदा रियाला बोसा कांदा रियाला बोशा कांदा. हालेलुया. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा जकरिया 10वा अध्याय आणि पहिला वचन सांगता असा पावसाच्या शेवटी परमेश्वराकडनं पाऊस मागा. परमेश्वर जो वीज चमकवता असा आणि तो त्यांका पाऊस देतो आणि हर एक शेतात तो गवत उगवतो. स्तोत्र संहिता 2 अध्याय 8 वचन सांगता असा माझ्याकडे माग आणि मी राष्ट्रांच्या लोकांका तुझी संपत्ती होण्यासाठी आणि लांब लांबच्या देशात तुझी जमीन म्हणून देईल. आम्ही आत्म्याच्या अन्य भाषेत अंतःकरणातून जुजारू रूपान प्रार्थना करतो असं पूर्ण जगाच्या आत्म्यांच्या उद्धारासाठी. कारण की अधिक लोका सुवार्तेच्या वचनात ऐकत होईल आणि प्रभूकडे येऊ हवी. आपण प्रार्थना करूया. आजच्या आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी. प्रार्थना करा. ओ राला बादशा खांदा ओ रांदा बादशा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोशा खांदा ओ राला बादशा कराला बासा खांदा ओ राखाला बादशा खांदा रियाला बोसा खांदा. प्रत्येक व्यक्तीचा उद्धार होत असं येशूच्या नावात. ओ रांदा बासा खांदा रियाला बोशा खांदा ओ राखाला बासा खांदा रियाला बोशा खांदा ओ जांदा रियाला बोशा खांदा रियाला बोसा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा खांदा रियाला बोशा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोशा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोशा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा कराला बाशा खांदा ओ राखांदा जी खांदा रियाला बोशा कराला बासा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा कराला बासा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा खांदा रियाला बोशा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा ओ जांदा रियाला बोशा खांदा ओ राला बाशा खांदा रियाला बोशा खांदा. प्रत्येक व्यक्तीकडे देवाचा सुसमाचार पोहोचत असा आणि त्यांचा उद्धार होत असा येशूच्या नावात. ओ राला बासा खांदा रियाला बोशा खांदा री खाला बोसा खांदा ओ रांदा बाशा कराला बासा कराला बासा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा खांदा रियाला बोशा खांदा ओ रांदा बाशा कराला बासा कराला बाशा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा खांदा रियाला बोशा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोशा खांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोशा खांदा ओ जांदा रियाला बोशा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोशा खांदा ओ राला बासा कराला बासा खांदा ओ जांदा रियाला बोशा खांदा रियाला बोसा कराला बासा खांदा ओ जांदा रियाला बोशा कराला बासा खांदा रियाला बोशा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा ओ राखाला बाशा खांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा ओ राखाला बाशा कराला बासा खांदा ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा कराला बासा खांदा ओ राखाला बाशा खांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बाशा कराला भारा रेखाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा ओ राला बाशा कराला बासा खांदा ओ राखाला बाशा खांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बाशा खांदा
O rakala shakandari ala bosakanda. O zandari ala boshakanda. O zandari and the boshakandari ala bosakanda. O rakala bashakara la basakara and the bashakandari ala bosakanda. O rakala bashakara la basakanda. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असो आमच्या फर्स्ट टाइमवर आणि त्यांच्यासाठी जे लोक फाउंडेशन स्कूल करतात असं. इब्रानियो 10 अध्याय 39 वचन सांगता असा, पण आम्ही माघार घेणारे नाही असो की नाश होऊन दे, पण विश्वास करणारे असो की जीवन वाचवणारे. आम्ही मध्यस्थ करतो असो प्रत्येक फर्स्ट टाइमरसाठी आणि नवीन विश्वासासाठी की ते आमच्या चर्चशी जोडले जात असत विशेष रूपान की ते त्यांच्यासाठी की ते फाउंडेशन स्कूल द्वारा जोडले जात असत. आम्ही घोषणा करतो असो की हे लोक विश्वासावर ठाम राहतले, त्यांच्यापैकी कोण पण मागे नाही जातलो, परंतु सत्याच्या ज्ञानात पुढे जातले. ते सतत आमच्या चर्चच्या गतिविधी आणि प्रोग्राम मध्ये सहभागिता करतले आणि त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे आमच्या चर्चच्या संरचनांका जोडलो जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी. प्रार्थना करा. ओ राला बाशा खांदारियाला बोसा खांदा. ओ रांदा बाशा खांदारियाला बोसा खांदा. O rakala basha kandariala bossa kanda. O rakala basha kandariala bossa kanda. O rala basha karala basa kandariala bossa kanda. O randa basha kandariala bossa kanda. O randa basha kandariala bossa kandariala bossa kanda. O rakala basha kandariala bossa kanda. O randa basha kandariala bossa kanda. O zandariala bossa kandariala bossa kanda. O zandariala bossa kandariala bossa kanda. O randa basha kandariala bossa kanda. O rakala basha kandariala bossa kanda. O randa basha kandariala bossa kanda. O zandariala bossa kandariala bossa kanda. O randa basha karala basha kanda. O rakala basha kandariala bossa kanda. O randa basha kandariala bossa kanda. O randa basha kandariala bossa kanda. प्रत्येक फर्स्ट टाइमरचा फाउंडेशन स्कूल पूर्ण होत असा येशूच्या नावात. ओ रांदा बासा गांधारियाला बोशा गांधारियाला बोसा खांदा. ओ राखाला बाशा कराला बासा खांदा. ओ रांदा बाशा गांधारियाला बोसा गांधारियाला बोशा खांदा. ओ जांधारियाला बोशा गांधारियाला बोसा खांदा. प्रत्येक नवीन मेंबर यो चर्चच्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये सहभागी होत असा येशूच्या नावात. ओ राला बासा खांदारियाला बोशा खांदा. ओ जांधारियाला बोशा खांदा. ओ रांदा बाशा खांदा. प्रत्येक नवीन मेंबर आपल्या विश्वासात ठाम राहतो येशूच्या नावात. ते मागे नाही हटायचे येशूच्या नावात. ओ राला बासा खांदारियाला बोशा खांदा. ओ रांदा बासा खांदारियाला बोशा खांदा. ओ राखाला बासा खराला बाशा खांदारियाला बोसा खांदा. ओ राला बाशा खांदारियाला बोसा खांदारियाला बोशा खांदा. ओ जांदारियाला बोशा खांदारियाला बोसा खांदारियाला बोशा खांदा. ओ राखाला बाशा खराला बासा खांदारियाला बोशा खांदा. ओ राखाला बासा खांदारियाला बोशा खांदा. O rala basa kandariala bosha kandariala bosa karala basha karala basa kanda. O rala basha kandariala bosa kanda. O rakala basha karala basa karala basha kanda. O rakala basa karala basha kandariala bosa kanda. O randa basha kandariala bosa kanda. O rakala basha karala basa kandariala bosa kanda. O rala basa kandariala bosa kanda. O rakala basha kandariala bosa kanda. O zandarianda bosa kandariala bosa kanda. ओ राखाला बाशा कांदारियाला बोसा कांदा. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची.
तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहची आणि आज दिनांक 2 मे 2021 आणि आजचा विषय असा ख्रिस्ताच्या ज्ञानात निरंतर वाढत रहा. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा 2 पेत्र अध्याय 3 वचन 18. परंतु आमचो प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्ताच्या कृपेक ओळखा व वाढत जावा. त्याचो गौरव होऊन देत आणि युगानुयुग होईत रवांदे. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 1 पेत्र अध्याय 2 वचन 2 मध्ये पेत्र काही शहरात रवलो. काही यहुदी ख्रिस्तांका पत्र लिवता असा आणि तो तेंका सांगता असा, नवीन जन्मलेल्या मुलासारखे वचनात निर्मळ आत्मिक दुधाची लालसा करा, कारण की त्याच्याद्वारे तारणासाठी वाढत जावा. या ठिकाणी शब्द मुला ब्रेफोस ग्रीक शब्द आणि याचा अर्थ असा शिशु मुला. पेत्र शिशु कलिसिया आणि युवा ख्रिस्तांका लिहित होतो, ज्यांच्यानी ताजा ताजा ख्रिस्ताक आपला हृदय दिल्याने होता. हालेलुया. 1 करंथीकारास पत्र अध्याय 3 मध्ये ख्रिस्ताच्या दुसऱ्या समूहाचा वर्णन केला गेला असा. पौलुस प्रेरितने त्यांना ख्रिस्तामध्ये बालक म्हटल्या. त्यांना म्हटल्या, हे भावांनो, मी तुमच्या वांगडा अशा तऱ्हेने नाही बोलतोय जसा आत्मिक लोकांसारख्या, परंतु जसा शारीरिक लोकांका आणि त्यांच्याशी जे ख्रिस्ताचे बालक असत. हैसर शब्द बालक ग्रीक शब्द नेपिओस असा. याचा अर्थ असा, जो सरळ बोलू नाही शकणार, की तो 20 वर्षाचो असा शकता, परंतु यो सरळ रीतीन बोलू नाही शकणार. तो हुनरनाद नाही असा, अप्रशिक्षित असा, आपल्या वयाच्या विरुद्ध मानसिक रूपात समन्वित नाही असा. यासाठी जेव्हा एका आत्मिक रीतीन बघतास तेव्हा या अशा व्यक्तीच्या बाबतीत बोलता असा, जो एक आत्मिक बालक असा, संस्कृत नाही केलो गेलो असा, नाहीतर तो खूप वर्षापासून एक ख्रिस्ती असा. असे लोक नाही ते आत्मिक गोष्टी समजू शकणार, नाही ते आत्मिक सत्य सांगू शकणार. पौलुसान तेंका ओरडलो, ह्या सांगून मी तुमका दूध पाजलंय, अन्न खाऊ घातलंय. दुधाचा अर्थ असा, परमेश्वराच्या वचनाचा आधारभूत सिद्धांत, ख्रिस्ताची आधारभूत शिक्षण. जो व्यक्ती आत्मिक रूपान बालक असा, तो परमेश्वराकडे प्रार्थना करतलो
आणि रडतलो की परमेश्वरा तेका आशीर्वाद दे, नाहीतर तो आत्मिक रूपान वयस्कर असतो. तर तेका माहिती असता की परमेश्वरान आमका आधीच ख्रिस्ती येशू मध्ये स्वर्गीय वचनात स्वर्गीय स्थानात सगळ्या आत्मिक आशीर्वादित केल्या नासा. या ख्रिस्ताच्या रहस्याक समजण्यासाठी मोठा न्याय असा की ज्या दिवशी तो ख्रिस्तामध्ये जन्म झालो त्या दिवशी तो ख्रिस्ती येशू मध्ये परमेश्वराच्या सगळ्या आशीर्वादाचो एक उत्तराधिकारी बनलो गेलो होतो. परमेश्वराच्या वस्तूमध्ये वाढा आणि अधिक ज्ञान समजण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराक आणि अधिक जाणण्यासाठी आणि आपल्या जीवनात त्याची गौरवशाली महिमा प्रत्यक्ष होण्याची एक न विझणारी इच्छा वांगडा निरंतर वचनांक शिकत राहा. हालेलुया. ही वेळ असा घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकता. आमचो परमेश्वर महान असा आणि त्याची स्तुती करण्यास योग्य असा. त्याच्या महानतेच्या चमत्कारांची कधीच अंत नाही असा. जसो मी त्याच्या वचनाक सतत शिकत जातय तसो त्याचो गौरव माझ्या आयुष्यात प्रकट होता. मी नियमितपणात बदलत जातय असय आणि त्याच्या स्वरूपाच्या ज्ञानात अधिकाधिक नवीन होत जातय. धन्य असा परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। और ये जो गवाही है वो सिस्टर अनीता गुप्ता की है, जो यूपी उत्तर प्रदेश से रहने वाली है। और उनकी गवाही ये है, उनका एक छोटा लड़का है जिनके पेट में काफ़ी दर्द था, और हमारा जो हीलिंग स्ट्रीम हुआ था हमारे परमेश्वर के जन पास्टर क्रिस के साथ, और उन्होंने वो अब प्रोग्राम अटेंड किया और उन्होंने विश्वास लगाया, और उसके बाद से उनके बच्चे के पेट का दर्द पूरी तरीके से चला गया। इसलिए वो परमेश्वर को और यीशु मसीह को धन्यवाद देते हैं, और वो हमारे परमेश्वर के जन पास्टर आइजक अग्रवाल का भी धन्यवाद देना चाहते हैं। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। पवित्र तू असा पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असा पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, पवित्र तू असा पवित्र,
पवित्र माझ्या येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझ्या परमेश्वर येशू माझ्या तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर येशू माझ्या तू हा महान येशू राजा जीवन परमेश्वर तू असं पहाटेच तारो तू है यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार तू असं पहाटेच तारो तू है यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार पवित्र तू असं पवित्र पवित्र माझ्या येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझ्या परमेश्वर पवित्र तू असं पवित्र पवित्र माझ्या येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझ्या परमेश्वर येशू माझ्या तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर येशू माझ्या तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर तू असं पहाटेच तारो तू है यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार तू असं पहाटेच तारो तू है यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार पवित्र तू असं पवित्र पवित्र माझ्या येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझ्या परमेश्वर प्रेज द लॉर्ड हालेलुया. आपल्या हातांका उठवा. परमेश्वराक धन्यवाद देवा आमच्या जीवनात वचनाच्या सेवकाईसाठी पवित्र आत्म्याच्या सेवकाईसाठी धन्यवाद देवा त्याचो त्या विजयांसाठी जे त्यांनी आमकां दिल्यान आसत. हा परमेश्वरा आम्ही तुमकां धन्यवाद देतो. तुम्ही सगळे विश्वाचे स्वामी आसास. जगातले सगळे देश तुमचे असत प्रभू. आम्ही तुमच्या हातांची रचना असो प्रभू. धन्यवाद आपल्या वचनाच्या द्वारे आमकां चलवसाठी. धन्यवाद आपल्या आत्म्याच्या द्वारे आमकां दिशा देवसाठी. धन्यवाद देतो. धन्यवाद
तुमचं वचन आमकां चलवता आसा. तुमच्या वचनाकडे आमच्या जीवनावरती सामर्थ्य आसा. आम्ही स्वतः तुमच्या वचनासाठी समर्पित करतो. धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या वेळेसाठी धन्यवाद जो तुम्ही आमकां दिला आसास. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा आमची हृदय उघडलेली असत तुमच्या वचनांका ऐकासाठी आणि ग्रहण करूसाठी. आणि ह्या प्रार्थनेक आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड भाषा शकतास. प्रेज द लॉर्ड. गेल्या वेळेक आपण सुरुवात करतो आणि मी आशा करतोय की पवित्र आत्म्याच्या विशेष अनुग्रहान मी तेका संपोवण शकतलय जी गेल्या वेळी सुरू केल्लो आणि त्याचं नाव दिल्लो आम्ही शेवटी ज्योतीच्या मुलासारख्या चला. प्रेज द लॉर्ड. आठवतं तुमका? किती जणांका आठवता नक्की? असं तर नाही ना बाजूचा हात उठवता म्हणून तुम्ही पण हात उठवतास. कधी विचारलंस कशा हात उचललंस? कारण बाजूच्याने उचललेलो. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही चांगले भेड असा. कारण भेडला बघता तर बाजूच्याने हात उचललेलो बघून स्वतः पण हात उचलतो. ऑल राईट. एफिसीकरांस 5 अध्याय हे वचन. कारण तुम्ही पण पहिल्यांदा अंधकार होतास पण आता प्रभू ज्योती असास. तर ज्योतीच्या मुलासारख्या चला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुलासारख्या चला, ज्योतीच्या मुलासारख्या. आणि खूप सरळ असा. तुम्ही डिसिजन घेऊ शकतास आपल्या जीवनात की परमेश्वराचं वचन तुमका चलवताला. जर एक निर्णय तुम्ही आपल्या जीवनात घेऊ शकतास तर तुम्ही एक महान जीवन जगासाठी तयार असास. या कशा प्रकारे काम करता की माना कोणी तुमका सांगित उभे राहा तर तुमच्याकडे चॉईस आहे की तुम्ही उभे राहतलास काय बसून राहतलास. पण जेव्हा तुम्ही नाही आपला मन बनवतास की नाही मी उभं राहतोय तर तुम्ही काय केलास त्या इन्स्ट्रक्शनला त्या निर्देशक आपल्या जीवनात काम करूक दिला असास. तुम्ही त्या निर्देशक आपल्या जीवनात सामर्थ्य दिला असास. मी तुमका सांगितलं उभे राहा तुम्ही उभे राहलास. कोणी तुमका सांगितलं गप राहू तुम्ही गप राहलास. तुम्ही काय केलास? तुम्ही स्वतः त्या वचनासाठी समर्पित केलास. तुम्ही त्या वचनाक स्वतः चलवक दिलास. तुम्ही त्या वचनाक आपल्यावरती सामर्थ्य होक दिलास. तुमका कोणीतरी सांगितलं उभे राहा. तर जेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचन बघतास ह्याच तुम्ही करू शकतास की जसा परमेश्वराचं वचन तुमका काहीतरी सांगता तर तुम्ही आपला मन बनवतास की माका परमेश्वराच्या वचनान ह्या सांगितल्या नसा आता मी ह्याच करतलय. हेचो अर्थ असा ज्योतीच्या मुलासारख्या चला. तुम्ही काय करतास? वचनाक आपल्या जीवनात सामर्थ्य घेऊक देतास. द वर्ड ऑफ गॉड से इन युअर लाईफ. परमेश्वराच्या वचनाक आपल्या जीवनात एक चलवणारा बल होऊक देतास. ही तुमची निवड असा. तुमची कोण दुसरं तुमच्या ह्याच्यात हेल्प नाही करू शकणार. तुम्ही डिसाईड करतास जसं तुम्ही कोणतरी तुमका सांगितलं उभे राहा तुम्ही तुमचं मन बनवतास उभे राहायचा. असा जेव्हा परमेश्वराच्या वचन तुमका सांगता तर तुम्ही काय सांगतास ओके वचनान माका सांगितलं ना मी असंच करतलंय. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगता तर ज्योतीच्या मुलासारख्या चला. प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया. आणि लिहिलं असा तर ज्योतीचा फळ सगळ्या प्रकारची भलाई सत्यनिष्ठा आणि सत्य असा. प्रेज द लॉर्ड. तर तो सांगता ज्योतीच्या मुलासारख्या तुम्ही काय निर्माण करतास. पहिल्यांदा बघूया परत येतलो आपण. अधिकारांस पत्र 5 अध्याय 22 वचन. पण आत्म्याचा फळ प्रेम आनंद शांती धीरज कृपा भलाई विश्वास पुढे नम्रता आणि संयम अशा कामांच्या विरोधात खयचीच व्यवस्था नाही असा. प्रेज द लॉर्ड. तो तुमका काय सांगता की ज्योतीच्या मुलासारख्या तुमची खयची विशेषता असाक होय. परत एकदा वाचा 22व्या. पण आत्म्याचा फळ प्रेम जे आपण पहिल्यांदा सांगितलेलं तुम्ही घृणेत नाही चाला शकणार. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी पण तुमच्या मनात घृणा नाही असू शकणार. या ना की कोणाचा भला होता आणि तुमका वाईट वाटता. काही लोक असतात आता मी काहीतरी एक चांगली अनाउन्समेंट करणार होतोय पण तो व्यक्ती बसलेलो मी नाही केले. माका माहीत होता तो व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल चांगला आहे कारण चिडता नाही. मी तुमका सांगते कधी कधी मी नाही करू शकतोय कारण माका माहित आहे त्या माणसाच्या आतमध्ये दुसऱ्या माणसासाठी नको होक देऊया. मी काय सांगितले ना आत्म्याचा फळ काय असा प्रेम. आम्ही काय असो ज्योतीची मुला. आम्ही फक्त ह्याच कामांका करू शकतो आणि हे आमच्या आत असत. हे गोष्टी आमच्या आतमध्ये असत. तुम्ही माणूस नाही असाच तुम्ही परमेश्वराची मुलं असाच. तुमच्या आतमध्ये परमेश्वराचं जीवन असा. हे सगळे गोष्टी करणं आमच्यासाठी सोपे असत आणि फळं असत. जर ही फळं असत तर याचा अर्थ असं की त्याचे बी आमच्या आतमध्ये असत. प्रेज द लॉर्ड. बी शिवाय फळ कसं आहे त्याला येऊ शकता. तेव्हा तो सांगता आत्म्याची फळं आणि आत्म्याची फळं कशाबद्दल बोलता माझ्या आणि तुमच्या आत्म्याबद्दल. परमेश्वराचा आत्मा
तर पवित्र आत्म्यात फळा नाही आणत. पवित्र आत्मा काय असा? दाखलता. जसा येशू ख्रिस्त दाखलता असा तसा पवित्र आत्मा काय असा? दाखलता. फळ कशामध्ये येतात? फांद्यांमध्ये. आम्ही काय असतो? फांदे. तुम्ही काय सांगितलं? मी दाखलता असा आणि तुम्ही फांदे असा. खूप लोक सांगतात की नाही हे पवित्र आत्म्याचे फळ असत. नाही. कोणाचे फळ असत? मानवी आत्म्याचे. पुनर्सृष्टीत मानवी आत्मा त्या व्यक्तीचे फळ असत जो नवीन जन्मलेलो असा. तर त्यांनी काय सांगितलं? आत्म्याची फळं काय असत? प्रेम, आनंद, लॉर्ड, आनंद. हसू शकतास? आनंद. तर तुम्ही कधीच दुःखी नाही होऊ शकणार. कधीच. कोणी पण तुम्हाला काय पण नको सांगून दे, तुमका माहिती आहे की ह्या तुमचा फळ नाही असा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आंब्याच्या फळा गाळी दिलास, अरे ये अमृताच्या फळा, तू थोडीच सांगतो मी अमृत निर्माण करतलंय, पण तुला मी आंबो असं बोलत जा. प्रेज द लॉर्ड. त्या काहीच फरक नाही पडणार असा. काहीच फरक नाही पडणार असा, कारण तो का असा? आंबो. तरी त्याला अमृत बोललास तो आनंद जाणवलो नाही असा. प्रेज द लॉर्ड. काही लोक असतात ते सफेद असतात, त्यांना कोणी काळं बोललं त्यांचा लगेच मूड खराब होता. कोणीतरी मला काळं बोललं, मी म्हटलं तर तुम्ही आंबो होतास, तुम्ही कशा त्याचा ऐकलास? प्रेज द लॉर्ड. काही लोक काळे असतात, तू कोणत्या कामध्ये तुम्ही काळे असास. अरे अरे काळं चांगलं असत, काय फरक काय पडता असा? तुम्ही ते नाही असास जे तुम्ही दिसान येतास. तुम्ही काय असास? आत्मा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय असा? आत्मा. तुम्ही काय असं? आत्मा. माझी गोष्ट समजता असा. परमेश्वर काय असा? आम्ही काय असो? आत्मा. बायबल सांगता आम्ही परमेश्वराच्या स्वरूपात बनवले गेलेले असो. आमच्या शरीराची गोष्ट नाही बोलणार. तो काय सांगता? आमची आत्मा कोणासारखी बनवली गेलेली असा? परमेश्वरासारखी. जशी तुमची आत्मा असता तसाच तुमचं शरीर बनता. म्हणताच माझा पेट पुढे तर माझी आत्मा पण तशी असा, असा नाही असा. याचा अर्थ काय असा की तुमचं स्ट्रक्चर असा, म्हणजे तुमचे 2 डोळे असत, म्हणजे याचा अर्थ की तुमच्या आत्म्याचे 2 डोळे असत. दिस इज पॉवरफुल. याच कारणासाठी ओ गॉड टू अंडरस्टँड विच आय एम सेट. कारणासाठी तुमका सांगतोय माझा हात कापा, हात वाढवून लावू शकते. आता कशाक? मी मनन करू सुरू करतले की माझ्या आत्म्याचे 2 हात असत, शरीरात हात असा होय. प्रेज द लॉर्ड. आय कॅन डू इट. डॉक्टर म्हाका सांगित माझी किडनी खराब असा, तर मी मनन करू सुरू करतले की माझ्या आत्म्यात किडनी काम करतात आणि जे माझे फिजिकल किडनी असतात ते नवीन बनवून सुरू होतले. सो पॉवरफुल. सो पॉवरफुल. आत्म्याचं फळ काय असा? प्रेम, आनंद, शांती, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, पुढे नम्रता आणि संयम. अशा कामांच्या विरोधात खयचीच व्यवस्था नाही असा. तुमका प्रेम करूसाठी चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही परमेश्वराचं प्रेम केलास तर कोण तुमका जेलमध्ये टाकूचो नाही असा. तो सांगता असा. तुम्ही कोणाबरोबर धैर्यान काम करता असाच, परमेश्वर तुमच्या विरोधात ॲक्शन घेणार नाही असा. सांगता की ह्या गोष्टींबद्दल काहीच ॲक्शन नाही असा. जो शैतान ह्याच्या तुमच्या विरोधात ॲक्शन नाही घेऊ शकणार. त्याची सरकार ह्याच्या तुमच्या विरोधात ॲक्शन नाही घेऊ शकणार. त्या विरोधात काहीच व्यवस्था नाही असा. तुम्ही न्यायापासून वाचलेले असास. सिंपल. काय सांगितले? ज्योतीच्या मुलासारखे. त्याला वापस परत जाऊया. आता मी तुमका अजून काहीतरी दाखवू इच्छित होते. कॅन आय सी एमपीसी ओनली? Ephesians 5:9. The fruit. This is powerful. पहिल्यानंतर दिस इज सो पॉवरफुल. पहिल्यांदा तो आपल्या काहीतरी आणले आता आपल्या काहीतरी अजून काहीतरी दुसरीकडे घेऊन जात असं. इज सो पॉवरफुल. द फ्रूट, द इफेक्ट ऑफ द प्रोडक्ट ऑफ द लाईट, द स्पिरिट. सांगता की फळ कोणाचा? ज्योतीचा किंवा आत्म्याचा. कोणाचा? ते खायला उलात आहे. ऑर द स्पिरिट. ते खायला उलात आहे. ऑर द स्पिरिट. आत्म्याचा. तो काय सांगता असा? जेव्हा तो सांगता ज्योतीच्या मुलासारख्या चला, तो काय सांगता की आत्म्याच्या मुलासारख्या चला. प्रेज द लॉर्ड. हॅलो. माझं तुमका त्यांनी काय सांगू सुरू केले? स्पिरिट ऑफ द इफेक्ट ऑफ द लाईट, द स्पिरिट, इफेक्ट ऑफ द लाईट ऑर द स्पिरिट. ज्योतीचा प्रभाव किंवा आत्म्याचा प्रभाव. सांगता की त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात काय चाललेलं असा? ज्योतीपासून सुरुवात केल्या पण त्याच्या मनात काय असा? मी आत्म्याची मुलं असा, परमेश्वराच्या आत्म्याची मुला. बायबल सांगता की एकदा येशू ख्रिस्ताच्या चेल्यांनी सांगितल्यानी लोक त्यांचे करी होते. जर आग येतील ते जसं नष्ट करतील तसा एडिशन केलेले. जर आग येतील ते जसं नष्ट करतील तसा एडिशन केलेले. येशू ख्रिस्तान पाठी बोळाने सांगल्या तुमका नाही माहिती कोणाच्या मागे चालला असास. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अलिशेच्या आत्म्यासोबत नाही चालणार असास. कोणासोबत चालता असास? माझ्यासोबत. तुम्ही माझ्यासोबत काम करता असास. तुमचं काम काय असा? प्रेम दाखवणं की लोकांना नष्ट करणं. आणि त्यांना सांगितलं तर तो काय सांगता असा? तर जो ज्योतीबद्दल सांगता तो सांगता तुम्ही आत्म्याची मुलं असास. तुम्ही परमेश्वराच्या आत्म्यापासून लिहिला असास. तर आपण परमेश्वराच्या आत्म्यापासून लिहिला असं
पण आत्मिक असा तर तो काय सांगता असा, माणसासारख्या नको चला, कधीच स्वतः माणूस नको बघू, असा जीवन जगाक सुरू करायचा माणसांसाठी असंभव असा. जो निर्णय असो तुमका येऊचो असा की मी तसा जीवन जगान दाखवतो त्या माणसासाठी असंभव असा. आम्ही त्याच जीवनासाठी जगासाठी बोलवलं गेलं असं. त्याच जीवन ह्या जगासाठी असंभव असा, वास्तविक असा, अनरिअल असा. रिअल नाही विचार करू शकणार की माणूस कधी नाही कसं आजारी पडू शकणार, नाही विचार करू शकणार की ते तुमचा हात काढला आणि तुम्ही हात वाढवलास. कांट थिंक ऑफ. त्यांच्यासाठी अवास्तविक जीवन असा, अनरिअल. ही सगळ्या मध्ये तुम्ही खुश कसे असास. आम्ही त्या जीवनाक जगासाठी बोलवले गेले असो, महान जीवनाक जगासाठी, ना की माणसासारखे संघर्ष करूसाठी. लॉर्ड ऐकताच तुम्ही, डोंट स्ट्रगल लाईक मॅन. सांगतो तुम्ही कोणाची मुलं असाच, आत्म्याची मुलं. तुम्ही आत्म्याचं जीवन जगासाठी बोलवले गेले असाच. या शोधा की प्रभू काय भावता. चला इंग्लिशमध्ये बघू शकतो. डुईंग व्हॉट इज एक्सेप्टेबल टू द लॉर्ड. सांगतो शोधा की प्रभू काय भावता, शोधा की प्रभू काय भावता. तुम्ही नाही सांगू शकणार की मला नाही माहिती की प्रभू काय चांगलं वाटतं. चांगल्याने शोधा, एफर्ट करा, परिश्रम करा, तुझा प्रयत्न करा, प्रभू काय आवडता. अज्ञानांसारखे नको विचार बोलत राहा. नाही माहिता तू काय इच्छिता, ओ प्रभूची माया तू खय छाया. चांगले नाही, तुम्ही असे नाही बोला शकणार. आत्म्यापासून जन्मला असास, तुम्ही ज्योती असास. तुमका माहित असा होया की प्रभू काय इच्छिता, प्रभूची इच्छा माहिती असा होई. आम्ही अज्ञानतेची चादर पसरून नाही फिरा शकणार. का नाही माहिती प्रभू काय इच्छिता, का नाही माहिती उद्या काय होताला, ही आमच्या भाषा नाही होऊ शकणार. चांगल्याने शोधा की प्रभू काय आवडता, काय इच्छिता. आता असं त्यांनी रोमक्रांतपत्र 12 मध्ये सांगितले. रोमक्रांतपत्र 12 अध्याय 1 वचन. याच्यासाठी भावांनो की मी तुमका परमेश्वराची दया करून विनंती करतोय, जिवंत आणि पवित्र परमेश्वराक भावता असा बलिदान करून चढवा. तुमची आत्मिक सेवा असा. पुढे या जगाच्या सदृश्य नको बना, पण तुमच्या मनाच्या नवीन होण्यान तुमची चाल पण बदलत जाऊ गई. तुम्ही परमेश्वराची भली आणि सिद्ध आणि भावती इच्छा अनुभवान समजून घेत राहा. तो सांगता की तुमका परमेश्वराची इच्छा माहिती असा होई. प्रेज द लॉर्ड. तुझ्या सांगा तुमका परमेश्वराची इच्छा माहिती असा होई. असान बोला की तुमका परमेश्वराची इच्छा माहिती असा होई. तुमका माहिती आहे ती लाईन खूप मोठी असा, ती अँटी वर्ल्ड असा. जगात लोक कायम सांगतात की प्रभूची इच्छा कोणाक माहिती असता. त्यावेळेस त्रास असा. त्यांना सांगितलं गेला की प्रभूची इच्छा जाणणं संभवच नाही असा. तर ते प्रभूची इच्छा जाणूकच नाही इच्छिनं, जेव्हा जाणूकच नाही इच्छिनं तर त्याच्यात चलतले कसे. ह्याच कारणाचा की जग इतके त्रासात असा. आणि त्यांना माहितीच नाही की प्रभूच्या इच्छेत माहिती करून घेतल्या जाऊ शकता, प्रभूच्या इच्छेत चालला जाऊ शकता. नाईट तर त्यांच्यासाठी प्रभूची इच्छा जाणणं काय असा, काहीतरी खोयचं ज्योतिषच असं एका प्रभूची इच्छा माहिती असू शकता. येऊन सांगले प्रभून ह्या सांगल्या तर बोलतले हो जर कायम पाष्टांग असं माहीत असता. कायम परमेश्वराची इच्छा माहिती करणं संभव असा, बिलकुल असा. तुम्ही प्रत्येक गोष्टीत परमेश्वराची इच्छा जाणू शकतास. प्रत्येक गोष्टीत जर तुमची इच्छा कायच्या गोष्टीच्या विषयात, क्योंकि अगर आपकी इच्छा है किसी चीज के विषय में तो परमेश्वर की इच्छा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. द विल ऑफ गॉड. परमेश्वराची एक इच्छा असा. बुद्धिमानी असतली की तुम्ही काय करू खयास, त्या इच्छेक जाणू खयास. तर अज्ञानतेत नको राहा की ओ माका नाही माहिती, माका नाही माहिती. नाही सांगू शकणार तुम्ही. परमेश्वराची इच्छा जाणणं खूप सरळ असा. वचनाक वाचूक सुरू करा, तुमका परमेश्वराची इच्छा समजतली. तुम्ही आता बघितलास तो असो माणूस असा ज्याच्याशी मी नफरत करू शकनास. परमेश्वराने सांगितल्याने प्रेम करा. सिंपल, सरळ असा. कोणी होतो ज्याका तुम्ही म्हणतास मी नफरत करतलोय, मला की नाही करू शकनास. त्याला तो माणूस काय जो वॅक्सिन बनवता मारता असा. परमेश्वर त्यांच्याशी पण नफरत नाही करणार, तुम्ही आणि आम्ही पण नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. नाही करू शकनास. परमेश्वर आमका ह्या करूसाठी नाही बोलवलं ना असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का माझ्यासोबत मी काय सांगितले, ज्योतीच्या मुलासारख्या चला. कोणासारख्या चला, तुमका सांगितलं ना की भरपूर सरळ असा. जसं मी तुमका सांगितलं उभे राहा, काय करू शकतास, उभे नाही तर बसून राहू शकतास. तू नको सांगू की मी प्रभूच्या इच्छेत चालू कसा. नक्की कोणी सांगितलं खूप सरळ असा प्रभूची इच्छा करा. जसं मी तुमका सांगितलं उभे राहा, उभं राहू. आता काय कठीण होता नाही, कठीण होता उभे राहा असा. कठीण असा लॉर्ड बसा. कठीण असा या
कोण नाव सांगू ओ प्रभूच्या बरोबर चालणं खूप कठीण असा, प्रभूच्या बरोबर चालणं कठीण असा, कोणी सांगितले ना कठीण असा? प्रभून चालन प्रेम करा, तुम्ही प्रेम करता, संपली कहाणी. एवढा तर सरळ असा सिंपल लॉर्ड. हा 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 कठीण असा ना, कठीण असा खाणं, कठीण असा परमेश्वराची इच्छा करणं काय असा सोप्या सिंपल. जसा वचन येईल तसं बोला वाव असा. आणि आज लॉर्ड पासून या सिंपल तुम्ही बघतालाच त्या वचनाची आशीष तुमच्या जीवनात उघडतली. लॉर्ड व्हॉट अ ब्लेसिंग, व्हॉट अ ब्लेसिंग, व्हॉट अ ब्लेसिंग. meant to do the word, all of the word is released. तुम्ही वचन करताच पण सामर्थ पण मुक्त होता. प्रेज द लॉर्ड. सांगितलं आता उभे राहा, काय व्हा झाला ची सामर्थ्य काय आली रिलीज. गोष्ट होती जी पौलान त्या लंगड्या माणसाची सांगितल्या. बरोबर बाबेल काय सांगता तो काय राहलो उभो उभो, तो उभो नाही राहता तर काय वचन काम करता. मन बनवले काय होता उभं राहायचा. सांगू शकतो की हो तुमका नाही माहित असा 39 वर्षापासून मी हे पडलेलो असं झाला असाच, तुम्ही मॅड झाला असतास, वर्ष लंगड्या माणसं तुम्ही उभं राहा सांगतास. विचार करून बघा तो माणूस ज्याका 4 लोक येशू ख्रिस्ताच्या घरात तोडून खाली घेऊन इले होती, 4 लोक उठून घेऊन इले. येशू ख्रिस्ताने सांगितल्यान हातून गोळ करा आणि निघान जा. काय ये पागल येशू ख्रिस्ता असा कसा बोला शकतो तू, शकतो मी त्रासात असय मस्त की नाही समान ना वर्षापासून त्यात हिंमत नाही. एवढं नव्हतो सांगल्यान उभं राहलो तो सरळ असा. ख्रिस्ता नांद्याला सांगल्यान बघ ते म्हणल्यान हा दिसता वाव ब्युटिफुल. कधी कठीण होता या. लाजराक सांगितल्यान बाहेर ये, लाजर बाहेर इलो. लॉट आलो बाहेर इलो तर बाहेर इलो. हो पाच सगळे लोक आढळतात वॅक्सिन लावा, नको लाव सरळ असा कारण वचन सांगता नको लाव संपला. नोकरी निघून गेली तर काय होताला होताला मग त्यांचं पण नोकर जातलो ना, त्यांना पण विचार करू द्या त्यांचं नोकर जातलो. कशी पडलेली आहे की तुमची नोकरी निघून जातली. इज लॉर्ड. हा 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 तास काय हॅलो सांग घेवा सर्व काम सांगितलंय मी. असणं कठीण असा लोकांना वाटतं असणं कठीण असा. तुमका माहिती आहे की माझ्यासोबत काय झालं. म्हटलं काय झालं. माझ्यासोबत खूप वाईट झाला म्हणून मी हसा नाही शकणार. बायबल खरा का तुम्ही खरे असास. बायबल सांगता की प्रत्येक वेळी आनंद करा तर प्रत्येक वेळी आनंद करा. परमेश्वराक माहित आहे की कधी कधी स्थिती अशी असा शकता आनंद करूच्या लायक नाही असता, तरी पण त्याच्यानंतर पण वचन का सांगता आनंद करा. घ्यावा हा 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 ज्योतीची मुलं असय. आनंद करून म्हणा मी बोला मी ज्योतीची मुलं असय, आत्म्याचं मूल असय. पुढे जाऊया काय वचन. अंधकाराच्या निष्फल कामामध्ये सहभागी नको हो, त्यांच्यावरती उन्हाला देवा. अंधकाराची कामा काय असत निष्फल. तुम्ही थांबा इच्छिते कारण ही जी गोष्ट असते भारतात खूप ख्रिस्ती करतात. तर ह्याचा काय अर्थ असा. जाऊया 2 कोरिंथीकरांचं पत्र 2 अध्याय 14 वचन. ह्याचा रेफरन्स काय असा. विश्वासियांसारख्या समान जोत्यात नको जुंपा, पण सत्यनिष्ठा आणि अधर्माची काय मेळजोळ, आणि अंधकाराची काय संगती. बोलता लग्नाविषयी काम असं जे ख्रिस्ती खूप एवढे मस्करीत करतात. कमॉन तुम्ही ख्रिश्चन असत आणि तुम्ही लग्न कोणाबरोबर केलास की तो माणूस जो परमेश्वराक समजना पण नाही काय केला असा. स्वतः तुम्ही एका निष्फळ कामात जोडला असास. निष्फल अंधकाराचे निष्फल. कारण आम्ही वाचलेलो पहिल्यांदा तुम्ही अंधकार होतास आणि आता काय असास ज्योती. म्हणजे प्रत्येक तो माणूस जो परमेश्वराक नाही जाणणार काय असा अंधकार. कसा ज्योती अंधकारासोबत लग्न करू शकता. फक्त लग्न करूसाठी लग्न एवढा मोठा झाला तुम्ही तुमचं पूर्ण जीवन लावलास. टू बी वाईज कुड यू डू दॅट. How could you do that? तुम्ही एका माणसाक पार्टनर बनवलास तो अविश्वासी असा. जो माणूस दशमांश नाही जाणार तो तुमचा पार्टनर असा. तुमचा बिझनेस खाली जातलो. वाय यू कुडंट बी वाईज. विश्वासींबरोबर समान ज्योत्यात नको जुंपा. बघूया स्तोत्रसंहिता 1 अध्याय 1 वचन.
सूत्रसंहिता 1 अध्याय 1 वचन. डोंट अपोज इट. काय धन्य हा तो पुरुष जो दुष्टांच्या युक्तीवरती नाही चालणार आणि ना पापींच्या मार्गावरती उभो राहता. व्हाय डोंट यू अपोज रॉंग. तुमच्या घरात सगळे ख्रिश्चन असत आणि लग्न खय होता ख्रिश्चनिटीच्या बाहेर. व्हाय डोंट यू अपोज. आणि तुमका वाटलं तुम्ही काय नाही करू शकणार. तुम्ही म्हटले कसा 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 कसं तुम्ही म्हणता तुम्ही माझ्या बहिणीवर प्रेम करता, तुम्ही कसं त्या आपल्या बहिणी अंधकाराबरोबर जोडूक दिलास. मला विश्वास नाही बसणार तुमच्या भाऊ होण्यामध्ये. तुम्ही भाऊ होताच नाही. तुमका तुमच्या बहिणीवर काहीच प्रेम नव्हता. जर प्रेम होता तर तुमका माहित असता की तुमची बहीण ज्योती असा आणि तुमच्या कोणाबरोबर लग्न करू जाता अंधकारासोबत. आय कुड यू डू दॅट. स्वार्थ असा तो स्वार्थ. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी नाही लढणार तेव्हा परमेश्वर तुमका एका स्वार्थीसारखं बघ. कारण तुम्ही नाही इच्छेनास की जगाबरोबर तुमका लढाचा लागात. तुम्ही जगाच्या बॅड बुक्स नाही इच्छिनास. तुम्ही त्यांचा वाईट आगाक नाही बघनास. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्या गोष्टीचा विरोध करताला नाही इच्छिनात बोलतात नाही सगळ्यांची वाईटपणा कोण सहन करताला. दी प्रॉब्लेम. तेवढा आई बाबा जातात आपल्या मुलांशी कशा, कारण त्यांना आपल्या मुलांची वाईटपणा नको असा. असे व्हाय येशू ख्रिस्त नाही भिया होतो लोकांच्या वाईटपणापासून. मी आता योग्य होतं केल्यान लोकांना किती पण वाईट वाटत एका त्यांनी फरक नाही पडलेलो. प्रेज द लॉर्ड. इट्स इम्पॉर्टंट. ऐसून लोक आपल्या जीवनात त्रास आणूक सुरू करतात. ऐसून असमान धोत्यात जुमतात. लोकांबरोबर काम करतात जे परमेश्वराची ओळखणारच नाही. आय से व्हाय डोंट युअर चॉईस. तुम्ही अंधकाराबरोबर जोडतलास तेव्हा काय होतला. जर तुम्ही पांढऱ्यात जर काळा मिळवत गेलास पांढरा काय होतला काळा. आणि तुम्ही असोसिएशन केलास माहिती लग्नाचा अर्थ काय असता. लग्न सगळ्यात मोठा बंधन असा. सगळ्यात मोठी ॲनॉलॉजी असा. सगळ्यात मोठी उपमा असा. तुम्ही यू जस्ट डिसिजन लग्न केलास तुम्ही लग्न आणि मग तुम्ही प्रार्थना करतालास की ओ प्रभू तुमका वाचवतलो. तुम्ही पहिलाच वचनाच्या बाहेर जाऊन काम केला निष्फळ कामामध्ये. कशामध्ये निष्फळ कामामध्ये. Praise the Lord. People don't think. लग्न कोणावर केलं होतं तुम्ही. आता मी काय करू प्रार्थना करा. अच्छा मी रायता पसरवतलाच आणि मी फडको घेऊन साफ करू. रायता पसरवला असंच कशाक नाही बदलला तर पास्टरांची प्रार्थनेने काम नाही केले सांगा. आता मग दोष कोणावरती येतो पास्टरांवरती. म्हणजे जर तुम्ही वचनाच्या बाहेर गेलास तर मी खयची प्रार्थना घेऊन येऊ. खयची प्रार्थना करू. जर तुम्ही ऑलरेडी वचनाच्या बाहेर जर गेला असाल खयची प्रार्थना करू. त्याकडे प्रार्थनाच खयची वाचलेली असा आता. कारण तुम्ही ऑलरेडी वचनाच्या बाहेर असास. माझ्याकडे प्रार्थना ना असं तुमका वाचवसाठी. खयची प्रार्थना करू. परमेश्वराकडसून मी मार खाव. तुम्ही चुकीचा करून येलास आणि मी तुमच्या चुकीचं सहभागीत बनू. कम ऑन कांट डू दॅट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकतास सांगा ज्योतीच्या मुलासारख्या चला. ज्योतीच्या मुलासारख्या चला. आय एम ऑलवेज कन्सर्न्ड. कारण असं की जेव्हा मी लोकांका विचार त्यांच्या परिवाराच्या बद्दल त्यांच्या लोकांच्या बद्दल परत त्यांना सांगू नाही शकणार की मी किती कन्सर्न्ड असे. कारण मला माहित आहे की त्या परिवार खयच्या दिशेमध्ये जाता असा आणि थंयसर त्या परिवारात जो वाचवू शकतो तो पण गपचूप थंय उभो असा. हाऊ डीड यू डू दॅट. या तर मी तुमका नाही शिकवलेलं आहे. साहसी नाही होणार. प्रेज द लॉर्ड. शिकवलेलं आहे काय. जर तुम्ही बोललासच नाही तर कसं घरातल्यांका समज त्याच्याच आतमध्ये सामर्थ्य असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लर्न टू टॉक. तिने काय सांगितलं चला परत एकदा वचन. करायच्या निष्फळ काम सहभागी नको हो पण त्यांचा विरोध करा. ह्योच अर्थ असं त्यांचा विरोध करा. कांट ॲग्री टू विथ. तुम्ही त्यांच्यासोबत नाही होऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. मी तर नाही होऊ शकणार. तुम्ही मला सांगितलं पासून माझ्या मुला लग्न असा सॉरी माका नको बोलू मी थांबच राहा. मी याचो सहभागी. तुम्ही चिडला असाच. मी चिडलंय कशा वचनाकडे. ह्या माझ्या व्यक्तिगत वरती आधारित नाही असा. त्या वचनामध्ये माहित आहे कीचा असा. मी कशा घेतो सहभागी बन काम काय असा एका दाखव. नेक्स्ट वर्स. त्यांच्या गुप्त कामांच्या
लाजेची गोष्ट असा वाचलेल्या वचनात नाही वाचलेल्या वचनात 4थ्या वचनात व्यभिचार लोभ म्हणता की चर्चा पण लाजेची गोष्ट असा लोक गुप्त कामा कशी सिक्रेटमध्ये लोकांका वाटतं तो काय सांगतो करता जर काम कोणा न दिसताना करत परमेश्वराक दिसानी येता असा नको बनव आपले जीवन सिक्रेट लाईफ ही लाईफ आणि एक ती नो एक जीवन बाजूच्या सांग जीवन एक जीवन की पास्टरच्या समोर आणि संपल्यावर निघान गेलो ठाणेदार आता भीती कसली ह्या चांगला असा पास्टरच्या समोर भलो भालो काय भाऊ कसो असं आणि पास्टर गेल्यावर अय्ये रे वाव ब्युटिफुल या खायचा जीवन असा या खायचा जीवन असा हाव आमच्याकडे एकच जीवन असा तुझ्या सांगा एक जीवन आनंदित हो असं किंवा कशा बोलतास आनंद खेचले मी लोक एवढे दुःखी असत आता असा पण नाही करू शकणार बोलतात हा नाही करू शकणार लट ज्योतीची मुलं असतात बाजूच्या सांगा ज्योतीची मुलं असास आत्म्याची मुलं असास कारण त्यांच्या गुप्त कामांची चर्चा पण लाजेची गोष्ट असा कांट बिहेव लाईक देम आमची आपली जगाची पद्धत असा प्रेज द लॉर्ड नेक्स्ट Oh, this is huge. This is a blessing. Yeah. एमपीसीस बघू शकतोय का पण जेवढे दिस इज ब्युटिफुल पण जेवढ्या कामांमध्ये उलाढाल दिली जाता ते सगळे ज्योतीपासून प्रकट होतात तो काय सांगता की जेवढ्या कामांचा विरोध केला जाता त्यांची चुकी खैसून दिसान येता ज्योतीपासून म्हणजे जर ज्योती नाही असा तर सगळा काय बरोबर असा याच कारणाचं की जग बायबलला हटवूक बघता जर बायबल जर ते हटवतले कारण जर ते सांगतात तर बरोबर असा बायबलला जा तर सांगू शकता की बरोबर आणि चुकीचं काय असा कारणासाठी ते बायबलचा अपोज करतात सांगतात की बायबलला घटवा कशा कारण बायबल काय असा ज्योती कशा ख्रिश्चनांपासून त्रास असा आमच्यासारख्या ख्रिश्चनांसोबत त्रास कसा आम्ही काय म्हणतलो काळ्या म्हणतलो आणि सफेद म्हणतलो कशाक आमच्यासारखे पास्टर लोक त्यांना आवडत नाही आम्ही काळ्या म्हणतलो सफेद म्हणतलो त्यांना कोण होय ते पास्टर ते त्यांच्या मनातलं सांगतील ते नको जे वचनाचं सांगतील आणि जेवढ्या कामाचं उलाढाल दिली जातात ते थोडं ज्योतीपासून प्रगट होतं कारण जा काय प्रगट करतात तर ज्योती असा प्रेज द लॉर्ड ब्लेसिंग टू द वर्ड ऑफ गॉड इन लाईफ परमेश्वराचं वचन आपल्या जीवनात असा ही किती मोठी आशिष असा कधी माहितीच नसतं की चुकीचं काय असा आणि बरोबर काय असा आमका कधीच नाही समजता जीवनभर कशात जगत राहतो अंधकारात फक्त ज्योतीच असा ती दाखवू शकतं की काय बरोबर असा आणि काय चुकीचं असा अंडरस्टँड द वर्ड ऑफ गॉड इज की परमेश्वराचं वचन असा काय माझी आणि तुमची सगळ्यात मोठी आशिष असा रचना करणं आपलं मोजो सम्मान असा प्रेज द लॉर्ड रचना करणं आपलं सम्मान असा जेवढ्या कामांबद्दल उलाढाल दिली जातात सगळ्या ज्योतीपासून प्रकट होतात जर ज्योती नाही असा तर सगळा काय असा बरोबर असा चुकीचा काय असा बरोबर असा जर खरी 100ची नोट नाही असा तर सगळे नोटी काय असत बरोबर असत समजता तुमका हॅलो का नाही असा जर ओरिजिनल नाही असं तर डुप्लिकेट काय झाला ओरिजिनल सांगायचं तुमका आवडणं नाही तर वचन तुम्ही केलासच नाही वाचलासच नाही दशमांश देवा बोलतात नाही ह्यावाला नको वाचूया पुढचा वाचूया आशिष देवा आपले जेव्हा दशमांश दिलं तेव्हाच आशिष भेटले की नाही लोक जम करतात ह्यावाला आवडणार नाही दशमांशाबद्दल बोलतो त्या बोलतात आमचं पैसं लुटतं पैसं चांगला असा लुटतं वचन सांगता वचन 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 त्रास होता ऑलवेज वंडर कसा लोक वचन न करता वचनापासूनच आशिष होईल त्यांना हॅलो मला नवरा बायको असत काय असत चला कोणी असत आहेत नवरा बायको बरोबर बसले असत दोघं बसले असत मी आता तुमचं नाव काय सर रमेश आणि तुमचं काय नाव असं बहिणी ओके आता मी रमेशच्या तोंडात मारून त्याकडे पैसे मागू जातले मी इथले मागावत सुनीताच्या समोर रमेशाक जर तोंडात मारलंय आणि सुनीताक सांगले माका 10 रुपये दी तरी माका ती तेव्हा
तर जेव्हा तुम्ही एक वचन नाही केलं असं तर दुसऱ्या वचनापासून तुम्ही आशिष कशी मागा शकता? समजला? जेव्हा तुम्ही दशमांश वचन नाही केला असास तर दुसऱ्या वचनापासून आशिष कसा मागू शकतास? दिस इज नॉट फुलिशनेस. पण नाही असा तुम्ही एक तोंडात मारास दुसऱ्या वचन आशिष मागतास. वचन काय असा? परमेश्वर. त्याच वचनाक तुम्ही नाकारलास. तुम्ही त्याच दुसऱ्या भावाशी मागतास आशिष. इतले खंयचो भाव देतलो? प्रेज द लॉर्ड. दिस वॉज अ प्रॉब्लेम इज. तर तुम्ही डिसाईड नाही करू शकणार की मी ह्या वेळेला वचन करतले आणि ह्या वेळेला नाही करतले. कांट डू दॅट. टू डू इट तुमका करूचा लागतला. प्रेज द लॉर्ड. पण तर कशासाठी असा? तुमच्यासाठी पाहिजे सांगा. आसाठी दोन बोला ना. बोला दशमांशांसाठी. आम्ही बघतो किती पुश होऊन बोलतात. बोला दशमांश आशिष देता. भेट आशिष देता. बीज फळांका आणता. पण किती लोक करतात? पास्टर आमच्याकडे पैसो येता पण राहूना नाही. येता निघान जाता. काय करू? दशमांश देवा. अजून काहीतरी सांगा. नाही ना आमका कायम त्यांना दुसराच समाधान व्हाय असा. पहिली गोळी त्यांना नकोच होईया. ते डॉक्टर लिहून द्या तुमका गोळी म्हणतात नको डॉक्टर आमका दुसरी देवा. कोण करता असा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकतास तुम्ही? पुढचं वचन 14व्या. त्यामुळे मी सांगतोय हे झोपणाऱ्या जाग आणि मुडद्यांपासून जिवंत हो. ज्योती तुझ्यावरती चमकतली. आता तू काय सांगूचा प्रयत्न करता की आळशी नको बना. वचन करण्यापासून आळशी नको बना. वचन जसा येता तसाच करा. जर तुमका दुपारी भूक लागली तर तुम्ही संध्याकाळी जेवणास नाही अनलेस तुम्ही जर उपवास करतास. तर जसं वचन तुम्हाला काहीतरी सांगता त्याला लगेच करा. लगेच. वेळ नको काढू. सरळ असताना तेव्हाच मी करतलंय. तर हे झोपणाऱ्या जाग आणि मुर्द्यांपासून जिवंत हो. ख्रिस्ताची ज्योती तुझ्यावर चमकतली. सांगता जसं तू वचन तुझ्याकडे येतला तसं तू करतलस. तुझ्याकडे वचनाची आशिष असतली. प्रेज द लॉर्ड. समजला तुमका? तुम्ही ना सांगणार की हो आज मी सांगितलंय की आत्म्यांका जिंका. तर मी आज पास्टरने सांगितलं नाही आज आत्मा जिंका. मी विचार करतोय मी आपलं मन बनवतोय बदलतोय. काय नाही व्हायचं. जसंच वचन सांगितलं गेलं तसं तुम्ही करतास. परमेश्वर वचन बंद करूचं नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी सांगितल्यानंतर अटल असा. हालेलुया. सांगलं हे झोपणाऱ्या जाग आणि मुर्द्यांपासून जिवंत हो म्हणजे वचन कर. नेक्स्ट यासाठी ध्यान देऊन बघा की कशी चालता. निर्बुद्धींसारख्या नाही तर पण बुद्धिमानांसारख्या चला. सांगता जेव्हा तुम्ही वचन नाही करणार तर तुम्ही निर्बुद्धी झाला असास. वचनाक करा. बुद्धिमानांसारख्या चला. पुढे खूप मोठा असता. पाव्या संधिक बहुमूल्य समजा कारण दिवस वाईट असत. प्रेज द लॉर्ड. माहिती आमका संधिक काय समजा? बहुमूल्य. आता खूप जास्त समजता. नाही समजना. दिवस काय असत? वाईट. मुला सांगायची स्कूल नाही जाऊचा असा. ती सांगतात मम्मी स्कूल कधी उघडतला. आता समजला? बोला मी असू नाही असय. मी ज्योतीचं मुलं असय. संधिक बहुमूल्य समजा. काय समजा? ही जी वेळ आपल्याला भेटल्या लोकांना सत्य सांगूची. या संधिक काय समजा? बहुमूल्य. प्रत्येक व्यक्तीक सत्य सांगा की वॅक्सिन एक खोटारडेपणा असा. मास्क एक खोटारडेपणा असा. संधिक बहुमूल्य समजा. मूल्य खूपशे लोक असत ते मरतात या खोटेपणात. हालेलुया. संधिक बहुमूल्य समजा कारण दिवस काय असत? वाईट. बुद्धिमानीन चला. कधी चला? बुद्धिमानीन. सगळा काय बरोबर उत्तर देवचा शिका. तुमका बुद्धीन उत्तर देव केव खय असा. प्रेज द लॉर्ड. पुढे त्या कारणाने निर्बुद्धी नको पण ध्यान देऊन समजा की परमेश्वराची इच्छा काय असा. त्याच सांगितल्या. जर आपण सुरुवातीक सांगितलेलं की शोधा की प्रभू काय इच्छिता. खूप लोकांना वाटतं की प्रभू काय इच्छिता का आम्ही घरात बसा. प्रभू ह्या नाही इच्छिना. प्रभू नाही इच्छिना की मी आणि तुम्ही घाबरा गोयो. प्रेज द लॉर्ड. जर मी आणि तुम्ही भियालो तर देश गुलाम होतलो. प्रेज द लॉर्ड. माका आणि तुमच्या मुलांका पण झेलाक लागतला. गॉड टू बी स्ट्रॉंग. कारण निर्बुद्धी नको पण ध्यान देऊन बघा की परमेश्वराची इच्छा काय असा. नेक्स्ट. ओ दिस इज द क्रस.
मी थंय 10 मधलं तुमका मी स्विच दाखवलेलं आहे. स्विच दाखवल्यानंतर काय सुरू झालं? मी थंय 10 मधलं तुमका मी स्विच दाखवलेलं आहे. स्विच दाखवल्यानंतर काय सुरू झालं? ज्योतीच्या मुलापासून त्याने काय सांगू सुरू केल्यान? आत्म्याची मुला. आणि ह्या तिचो मेसेजचो क्रक्स असा. काय इच्छिता की आम्ही काय करू होयो? आता की दारून गाण नको रवा. त्यांनी पण होता आत्म्यान परिपूर्ण होत जावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आत्म्यान परिपूर्ण होत जावा. तो सांगता का जर तुम्ही जर नवीन जन्मलेले असा तर तुमका आत्म्यान तुमका भरान ठेवचा लागतला. याच्या विषयात काहीतरी पर्याय नाही असा. विषयात कायच पर्याय नाही असा. नको मन बनव की बिना आत्म्याशिवाय जगाचा. कांट इमॅजिन. विचारपर्यंत नाही करू शकणार की आत्म्याशिवाय न भरता मी कसं जगा शकतोय. झिंगान नको रवा. त्याने लुच पण होता. पण आत्म्यान परिपूर्ण होत जावा. आत्म्यान परिपूर्ण. जोपर्यंत आत्म्यान परिपूर्ण नाही असास तुम्ही ज्योतीच्या मुलासारखे नाही चाला शकणार. ज्योतीच्या मुलासारखे चालासाठी तुमका काय होतं लागतला? आत्म्यान परिपूर्ण. स्वतः आत्म्यान भरूचा लागतला 24 तास. दारून झिंगान नको राहा कारण त्याने लुच पण होता. पण आत्म्यान परिपूर्ण होत जावा. पुढे टू युअर सेल्फ. स्वतः बरोबर स्वतः बरोबर स्वतः भजन आणि स्तुतिगान गात राहा. आपापल्या मनात. कशात? म्हणजे तुमच्या मनात काय असा गोया? प्रभूचा गाणं, पिक्चरचा गाणं, मेरे दिल के तुकडे हजार हुए खायचा गाणं असा. तुझे देखा तो ये जाना सनम. म्हटले वाव. आणि म्हणून तुम्ही आत्म्याने भराचा विचार करतास. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्वतःच्या मनात काय म्हणा? प्रभूच्या समोर गात आणि कीर्तन करीत रवा. थांबा काय करीत रवा. तास करा कायम. तो नाही सांगणार की फक्त बाहेरच गावा. तेव्हा बाहेर गाणं म्हणायचा संधी येत तेव्हा बाहेर गाणं. बाहेर म्हणायची संधी नाही तेव्हा हृदयात म्हणा. किती लोक करतात. तुम्ही या वचनात केलास ओ बॉय ओ बॉय ओ बॉय. शीच तुमका ओ एम करतली. तुम्ही म्हणतलास मका जीवनातून बाहेर नाही निघायचा असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि स्वतःसोबत भजन, स्तुतिगान आणि आत्मिक गीत हेच गाण्यासाठी तुमका चर्चची गाणी लक्षात होईल. ते लोक म्हणतात तर मग पण आमका समाधान नाही. समजा कशा तुमका वाटतं की सगळे कामं आम्हीच करू. तुम्ही ना कशा मेहनत करू इच्छिनास. प्रेज द लॉर्ड. ती प्रॉब्लेम. की आळशी नको बना. सांगा आळशी नको बना. सांगा आळशी नको बना. आता माणसाचा त्रास आळस असा. एका आळस खूप आवडता. स्वतः विचार तुमका जर संधी भेटली बसायची आणि झोपायची तुम्ही झोपतालास. काय लोकांची सवय असा ते असं बसतं मग असा होत जातं. आळशी वचनाक करूक नाही इच्छिनत पण वचनाची आशिष होईया त्यांका. प्रेज द लॉर्ड. आपापल्या मनात भजन, स्तुतिगान आणि आत्मिक गीता म्हणत राहा. गात राहा. शकतो तुमचे आवाज जगासाठी चांगले नाही असा पण परमेश्वरासाठी चांगली असा. यू हॅव टू सिंग. मका ना माहित मी कधी याच्याशिवाय राहतोय. जर तुम्ही माझ्या हृदयाचा टेस्टर लावलास जोपर्यंत मी झोपणार नाही तोपर्यंत मी ह्या करत राहतो तुमका दिसताला. आय एम हार्डली आउट ऑफ इट. ही जी गोष्ट तुम्ही आता मी खायचं गाणं म्हणतोय तू तेरे नाम की स्तुती. मी तुमच्यावर बोलतोय पण ह्या गाण्यात चालू असा. आय लिव्ह दॅट लाईफ. इज अ लॉट. नो दिस ब्लेसिंग ऑफ इट. मका याची आशिषा माहीत असत. तर मी कशाक नको करू. तर मी आत्म्यान भरलेलो असय तर मका असंभवापासून संभव करणं सोपे असा. लॉट. तर मी 24 तास आत्म्यान भरलेलो असेल तर मी आजारी नाही होऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. 24 तास आत्म्यान भरलेलो असतो तर माझी नोकरी तुम्ही नाही घेऊ शकणार. घेतलास तर भाई साहेब मी बिझनेस चालू करतलोय. द लॉर्ड. बिझनेस सुरू करू जर खरेदी सुरू केलं तरी हो वाढतलो. हालेलुया. तोट्यात नाही असू शकणार. तुम्ही जर मला सेल दिलास तो वाढतलो. मका चर्च दिलास तर तो वाढतला. तर मका जोडलेली प्रत्येक गोष्ट वाढतली कारण मका माहित असा रहस्य काय असा. आत्म्यान भरा नसना. किती सरळ असा. ह्याच्यात पैसो पण नाही लागणार. हालेलुया. यू डू इट. फरक नाही पडतलो की तुम्ही खैसून इलेलास. तुमच्याकडे काय नव्हता तुमच्या विरोधाचा. हे ओ बॉय. बायबल जाऊन वाचा. ओ बायबल सांगता ओ दाऊदाच्या पाठी शौल पडलेलो. शौल दाऊदाक मारूक बघी होतो.
आणि जाऊन पोचलो शमूएलाकडे. तर दाऊद दॅट माय फेवरेट पार्ट. ती गोष्ट जेव्हा मी ते कोणाच्या अधिकाऱ्यांबरोबर तेव्हा माझ्या डोक्यात ह्याच चाललेला. लोकांना माहिती की लोकांचा होता काय जेव्हा माका ते भेटतात तेव्हा ते माझ्यासमोर उभं राहून माझ्यावरती ओरडणं असंभव. तर पासून तुमका कसं माहिती तुमका शिकवतलंय आज संभव असा त्यासाठी पण संभव होता या बरोबर आहे ना. शौल कोणाच्या पाठी पडलो? दाऊदच्या. दाऊदाक मारून टाकू बघता. आणि दाऊद खय गेलो? शमूएलाकडे. शमूएल काय करत होतो? भविष्यवाणी करी होते. आणि शौलाची एक सेना गेली, एक तुकडी गेली पकडूक आणि ते कॅम्पमध्ये घुसले आणि ते पण भविष्यवाणी करूक लागले. पकडूक ते गेलेले आणि ते काय करतात? भविष्यवाणी. दाऊद राजा असा हे सगळा करतात सर दिले. तर शौलान दुसरी तुकडी पाठवल्या. दुसरी तुकडी घुसली ते पण भविष्यवाणी करतात. तिसरी तुकडी पाठवल्या. तिसरी तुकडी पण काय करतात? असा भविष्यवाणी म्हटल्यान ह्या सगळा बेकार असा मीच जातोय. शौलान तर नग्न होऊन भविष्यवाणी केल्यान. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. का पकडणं असंभव असं. प्रेज द लॉर्ड. जर मी नाही इच्छा तर तुम्ही नाही करू शकणार. माका बघताच तुम्ही म्हणताला साहेब करूचा काय असा. आय हॅव म पॉवर. आय एम फिल्ड विथ द स्पिरिट. प्रेज द लॉर्ड. वी मूव विथ माय ऑरा. त्याकडे माझं सर्कल असा. त्या सर्कलमध्ये तुम्ही घुसलास तुम्ही त्याच करताच आम्ही इच्छित आहे. यू कांट डू एनिथिंग. डोके काम करणं बंद कर त्याला. कोणी तुमका पैसे जरी दिले ना माझ्या विरोधात बोलासाठी कायच समजतलं तुमका त्याच समजतला जर मी सांगतोय तर त्यांना संमोहन येतं तर मका त्याच्यापेक्षा मोठा येता. प्रेज द लॉर्ड. मग वशमध्ये करू घेता आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. लो तास बेनिफिट अनटोल्ड बेनिफिट. लास्ट लवकर संपवूया. स्वतःच आपसात आणि स्तुतिगत आणि आत्मिक गीत गात राहा. आपल्या मनात प्रभूच्या समोर गावात आणि कीर्तन करत पुढे आणि कायम सगळ्या गोष्टींसाठी तू सांगता की तुमका खायचा जीवन जगाचा असा. तुम्ही का करीत राहता कायम सरकार वाईट असत नाही. आमची सरकार सगळ्यात चांगली असेल येशू ख्रिस्ताच्या नावात. आमचे प्रधानमंत्री सगळ्यात चांगले असेल येशू ख्रिस्ताच्या नावात. सरकार बुद्धीन चालतं येशू ख्रिस्ताच्या नावात. कायम सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी त्याचा धन्यवाद करत राहा. लॉर्ड. शेवटचा आणि ख्रिस्ताच्या भीतीन एक दुसऱ्यांच्या अधीन राहा. म्हणजे घमंड नको करू. एक दुसऱ्यांचा सन्मान करा. आणि जेव्हा तुम्ही हे गोष्टी करतास तुम्ही कशान भरतालास? आत्म्यान. तुम्ही त्या जीवन जगाक सुरू करतालास तर जगासाठी काय असा? असंभव, वास्तविक, अनरियल. लॉर्ड. कुठे आपल्या हातांक आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा इला असास तर स्वागत करू इच्छित उभे राहू शकतास. प्रार्थनिक माझ्या मागसून करा. तुला हे प्रिय परमेश्वरा मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. मी विश्वास करतोय की येशू म्हाका वाचवसाठी मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्यान आणि तो कायमसाठी जिवंत असा. मी आज येशूक बोलवतोय माझ्या जीवनात माझो प्रभू होसाठी, माझो स्वामी होसाठी. धन्यवाद परमेश्वरा. आजपासून मी घोषणा करतोय की येशू माझो प्रभू असा, येशू माझो स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. आजपासून मी ज्योतीची संतान असय. माझा उद्धार झालेलो असा. येशूच्या नावात आमीन. टाळी वाजवू शकतो आपण यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तर आजपासून तुम्ही पण ज्योतीची मुलं असास, आत्म्याची मुलं असास. प्रेज द लॉर्ड. याच्यात एक आपण पुढे जाऊन मी प्रार्थना करतोय. परमेश्वर प्रार्थना करतो मी तुमच्या प्रत्येक मुलासाठी त्यांनी आताच येशू ख्रिस्ताक आपला जीवन दिलं आणि असा मी प्रार्थना करतो की येशूचं नाव यांच्यावरती कायमसाठी बनत राहतो येशू ख्रिस्ताच्या नावात. शैतानाचं यांच्यावरती काय कधी करणार असं येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. हा प्रभू मी आशीष देते तुमच्या बुद्धीच्या द्वारे, समजेच्या द्वारे, तुमच्या आशेद्वारे आणि तुमच्या आत्म्याद्वारे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. लॉर्ड. बसा शकतास तुम्ही. जोरात टाळी वाजवतो यांच्यासाठी. लॉर्ड. ही वेळ असा आपली भेट, दशमांश, आपली पार्टनरशिप आणि ध्यानात ठेवा जेव्हा मी तुमका हे गोष्टी सांगतो
तेव्हा तुमका तुमच्याकडसून आम्ही घेऊक काय नाही इच्छिनो, आम्ही तुमका परमेश्वराच्या फायनान्शियल सिस्टम मध्ये आणूक इच्छितो. ध्यान देऊ नाही का? आम्ही तुमका सांगतो दशमांश तेव्हा आम्ही काय इच्छितो, तुम्ही परमेश्वराच्या फायनान्शियल सिस्टमला जोडाक होयास. जेव्हा तुम्ही आपल्या दुकानाचं नाव यहोवा यारे ठेवलं असास, परमेश्वराक जोडलेलं नाही असास. तुमचं बिझनेस तेव्हा परमेश्वराक जोडलेलो असा जेव्हा तुम्ही बिझनेस तो काय देता असास, दशमांश. नाव ठेवल्यावर तुम्ही नाही जोडला असास. तुमका ता करूचा लागतला जातो करूसाठी सांगितला गेला असा. जेव्हा आम्ही तुमका सांगतो भेट द्या, आम्ही तुमच्याकडून काय घेऊक नाही इच्छिनो, आम्ही तुमका आणूक इच्छितो की तुम्ही परमेश्वराच्या फायनान्शियल सिस्टम मध्ये जोडाक होयास. ती आशिष जे आम्ही बघितलं, तुम्ही बघत राहतो ते तुम्ही पण बघित राहा होयास. प्रेज द लॉर्ड. खयचो पण माणूस जर गरीब असा तर जोपर्यंत तो आपल्या खिशातलो नाही देणार तोपर्यंत तो श्रीमंत नाही बनू शकणार. गरीबांका ह्या कोण नाही सांगणार. गरीबांका सगळे काय सांगतात, आम्ही तुमची सहायता करतलो. अजून गरीब बनवतात. त्यांच्या डोक्यात काय सांगतात, तुम्ही तुमची सहायता करूच्या लायक नाही असास. गरीबांका 5 किलो तांदूळ देतले, सांगितलं जातं तुमका ती गरीब ती सहायता नाही करू शकणार. त्याका कायम दुसऱ्यांची गरज असा आपली सहायता करूसाठी. ह्या जगात खोटेपणा असा जर तुमका माहीत असात तर. ह्याच्यासाठी परमेश्वर काय सांगता, देवा एक गरीब जोपर्यंत देतो नाही तोपर्यंत श्रीमंत नाही होऊ शकणार. अँड वी नो इट. तुम्ही तुमच्याकडून पैसे एकत्र नाही करणार असो त्याचा एम वेगळा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आम्ही कॉयरचा स्वागत करूया. आमची डिटेल स्क्रीनवर असा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. पवित्र हृदयाने आराधना, प्रेमी मनाने आराधना. पवित्र हृदयाने आराधना, प्रेमी मनाने आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. शांतीदाताची आराधना, मुक्तिदाताची आराधना. शांतीदाताची आराधना, मुक्तिदाताची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. माझ्या ख्रिस्ताची आराधना, जीवनदाताची आराधना. माझ्या ख्रिस्ताची आराधना, जीवनदाताची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. दूतांच्या संगी आराधना, स्तुती प्रशंसा आराधना. दूतांच्या संगी आराधना, स्तुती प्रशंसा आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची 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 आराधना. स्वामी येशूची आराधना, स्वामी येशूची आराधना. प्रार्थना करतो आम्ही भेटीसाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा. ही भेट दशमांश, बीज आणि पार्टनरशिप आणूचं औषध देवसाठी हे तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र असा प्रभू. जसं आम्ही दिलं याची वाढलेली फळं पर्यंत वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. आमच्या जीवनात खयच्याच चांगल्या गोष्टीची कमी नाही होची.
मी या भेटींवर तुमच्या आशयांचं आव्हान करतो, मल्टिप्लिकेशनचा नियम बोलतो प्रभू, तुमच्या राज्याच्या विस्ताराक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. काही अनाउन्समेंट असत, ध्यान देऊन ऐका, ती खूपच जरुरी असत. सगळ्यात पहिली अनाउन्समेंट असा, 1, 2 आणि 3 मेला आमचं फास्टिंग आणि प्रेयर प्रोग्राम असा. ट्राय वाजू शकतास, ए वो 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 म्हणजे सॅटर्डे, संडे आणि मंडे खूप आवश्यक असा. सांगा खूप आवश्यक असा. से लीडर्स, पास्टर्स प्रत्येक वेळी जो तुमका भेटात त्याका सांगा तयार राहू, पण मिस नको करता नाही या आमचो लॉर्ड ज्या सेंटरमध्ये मिस नको असा हो पया टू पब्लिसाइज इट. आणि परमेश्वर आमका हा करूसाठी सांगितलं. आणि जेव्हा परमेश्वर अशा प्रकारचा उपवास बोलवता, माका माहित आहे की अशा प्रकारच्या उपवासाच्या नंतर काय होता. त्या जगानं अजूनपर्यंत काय नाही बघितलं ना असं. माका माहित आहे 3 दिवसाच्या उपवासानंतर काय होताला असं. हे सगळे गोष्टी जिथे ह्यांनी फैलवून ठेवल्याने असत, पसरवून ठेवल्याने असत, ते असे पडतले की त्यांना समजलं ना की हे कसे पडतले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही पूर्ण ध्यान देवा. आम्ही त्याका करू. तुम्ही 4 वाजता उघडतास, 6 वाजता पण उघडू शकतास. वी शुड डू इट. त्या उपवासात आपण काय खाणं नाही, काय पिणं नाही खाणं, सफरचंद नाही खाणं, दूध नाही खाणं, काय नाही खाणं, काय नाही पिणं, तर नाही खाणं, भूक उपवास नाही करणं. आम्ही प्रार्थना करतो, बायबल वाचतो, बरोबर असा. तर आमचा 3 दिवसाचा प्रोग्राम 11 आणि 12 जूनला असा म्युझिक आणि आर्ट्स फेस्टिवल. प्रोमो बघू शकतो. तुमचे टॅलेंट असा तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवू इच्छितास. कोणासाठी पण रिस्ट्रिक्शन नाही असा. तुम्ही असात, विवाहित स्त्री असास, विवाहित पुरुष असास, जर टॅलेंट असा तुम्ही शोकेस करू इच्छितास, तुमचा स्वागत असा. आजच तुमचं रजिस्ट्रेशन करा. इज द लॉर्ड. त्याच्यानंतर आपण 31 मे पर्यंत भारतात रॅप्सोडी ऑफ रिॲलिटीच्या 10 लाख कॉपीजला स्पॉन्सर करतो आपण. आता देशाच्या नावात जोरात टाळी वाजवू शकतास. आणि तेका करूची सरळ पद्धत असा, आपला पहिला प्लेज बनवा की मी एवढा देतले असे. प्रत्येक आठवड्यात देऊक सुरू करायचा. आपण तुमच्याकडे असा 500 रुपये वाचवलास देऊक सुरू करा. जेव्हा तुम्ही देता तर बी असा ज्या तुमच्याकडे पुढचा टांगा घेऊन येताला. मी तुमका सांगतो की गोष्टी कशा होतात. तर वाट नको बघू की 31 मेच्या संपाची. एव्हरीथिंग जेव्हा परमेश्वर बघतलो की तुम्ही वाचवता असास, परमेश्वर तुमचं हृदय बघतलो, तुमच्या त्या पैशांवरती आशिष पण देतलो. माहिती आहे की गोष्टी कसे काम करतात. तर मी तुमका शिकवतोय. गोचर करू की हा असंभव असा. जर विश्वास आमच्याकडे असा तर कायच असंभव नाही असा. प्रेज द लॉर्ड. यू हॅव टू शो युअर विलिंगनेस. तुमका तुमची इच्छा दाखवायची लागतली. तुम्ही खराच करू इच्छितास. आणि ही गोष्ट तुमच्यापेक्षा मोठी नाही असा. इट्स अ डिसिजन तुम्ही घेऊ इच्छितास. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पण तुम्ही परमेश्वरासाठी काहीतरी करतास का मोठा होऊ देवा. म्हणजे सामर्थ्यापेक्षा मोठा असात तरी मोठा असात, ताकी तुम्ही परमेश्वराच्या सामर्थ्यात बघू शकतास. जर तुम्ही फक्त तुमच्या सॅलरीच्या हिशोबाने विचार करता असाल तर तुम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याबद्दल विचारच नाही केलास. विचार करा की तुम्ही मोठा काय करू शकतास. तुमचा विश्वास किती लोड उठवू शकता. तुमका जर वाटतं की तुमचा लिवला असास तर विश्वास तुमचा आताच लोड नाही उठवू शकणार. काय करा, जा असं तर देवा जाऊन वचन ऐका. तुम्ही काय करता असास, विश्वासाक वाढवतास पण असास, मजबूत पण करता असास. ही जी गोष्ट असतात तुम्ही जे प्रॅक्टिस करू शकता आपल्या लाईफमध्ये. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही सांगलो सेंटर अपग्रेड. प्रत्येक मेंबरला काय करूचा असा, चालवचा असा एक सेंटर. त्याकडे 23 चर्च असत. कॅन वी शो दिस ऑनलाईन चर्चेस असत. तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नडा, तुलू, इंग्लिश, चिल्ड्रन चर्च, छत्तीसगडी, बरेली, प्रोग्राम फॉर डेथ, गुंग्या बहिरांसाठी. तामिळ, मराठी, पंजाबी, नेपाली, कली, मल्याळम, सिंधी, पुरी, मल्याळम, बंगाली, मालवणी, साठी प्रोग्राम. सगळे व्हरायटीज असत.
कोणच तुमच्या क्षेत्रात नसतलो ज्याका तुम्ही सांगू शकनास. आणि पुढच्या आठवड्यापासून चिल्ड्रन चर्च पण 20 भाषेत येतले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो जर तुमचे मुलं असत भाषेत बोलतात, आमकां मुला वयी असत, प्रार्थना करू शकतात भाषांमध्ये, गाणी म्हणू शकतात त्या भाषांमध्ये, ते डान्स करू शकतात त्या भाषांच्या गाण्यांमध्ये. प्लीज आपल्या मुलांका आमच्यासोबत जोडाक देवा की ते पण पुढे वाढाक शकतात. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही फाउंडेशन स्कूल नाही केलास तर आजच करा. जर तुम्ही सेल सिस्टमचं पार्ट नाही असेल तर आजच बना. शोधा की तुमच्या खंय आसपास सेल चलता, जावा आणि सेलचो एक भाग बना. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहतो, परमेश्वराचो धन्यवाद देतलो. परमपितेचा प्रेम, येशू ख्रिस्ताचो अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कायमसाठी बांध रावतली. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. तिथंच भलाई आणि करुणा आमच्या जीवनामध्ये निवास करतली आणि कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आनंद करा, कारण वचन काय करता, काम करता. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ, और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राठवी बरेली, डोंगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, घरवाली, छत्तीसगढ़ी। भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं। हम भारत के हर टीम्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ, और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ, और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.